नमस्कार. निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी खूप खूप स्वागत. तर आज मी इथे आहेत ना पराठे करून दाखवणार आहे. 2 प्रकारचे पराठे बनवणार आहे आणि ते पराठे आहेत ना एक चटणीचं बनवणार आहे आणि एक लहान मुलांसाठी आहेत ना म्हणजे जास्त अजिबात पण तिखट नाही आणि नॉर्मलच असं तिखट गोड जो असतो ना आंबट वगैरे या प्रकारचं मी इथं बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. माझी जी रेसिपी मी आता बनवते ना ती स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. खूप छान, टेस्टी, झटपट तयार होणारे आणि चटपटीत लागणारे आणि खूप साधे, सिंपल, सोपे आणि घरामध्ये जी पण चटणी आपण बनवलेली असतीत ना, तर ती चटणीचा यूज करून येतात ना, हे तुम्ही हे पराठे बनवू शकतात. तर बनवायला सुरुवात करूया. तर बघा इथे आहेत ना छान असं पीठ मी इथं आधी भिजून घेतलेलं आहे. आपण जसं पीठ पोळ्यांना वगैरे बनवतो ना, बघ तेच पीठ आपल्याला घ्यायचं इथं. छान असं पीठ मी हे भिजून घेतलं आणि भिजून घेतल्यानंतर आहेत ना 20 मिनिट मी त्याच्यावरती झाकण ठेवून आणि रेस्ट करायला ठेवलेलं होतं आणि छान ते असं मस्तपैकी भिजतं मग ते आणि ते भिजल्यानंतर आहेत ना परत एकदा मी असं पोळपाटवरती घेऊन छान ते एकजीव करून असं हाताने मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर आहेत ना हवा तेवढा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा गोळा घेतला की आपल्याला याच्यात ना 2 भाग करायचे आहेत. म्हणजे आता नेहमीच पराठे आपण बनवतो, तुम्ही बघितलेच असेल नेहमी मी पराठे बनवते. तर ह्या प्रकारे असं आणि याच्यावरती थोडंसं ना आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे, असं कोरडं पीठ जे म्हणतो आपण ते. तुम्ही पिठामध्ये डिप करून घेतलं तरी चालेल किंवा हाताने याच्यावरती पीठ भरवून घेतलं तरी पण चालेल. तर ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला याला असं पीठ वगैरे लावून घ्यायचं आहे आणि छान एकसारखे आहेत ना 2 उंडे अशी लाटून घ्यायची व्यवस्थित. म्हणजे 2 चाणक्या ज्या असतात ना त्या व्यवस्थित अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही पण एकसारख्या लाटायच्या बरं का. जास्त पातळ पण नाही लाटायच्या, जास्त जाड पण नाही आहे. तर ह्या प्रकारच्या आपल्याला अशा लाटून घ्यायच्या आहेत. तर बस एवढ्या अशा आपल्याला अशा एकसारख्या करून गोल वगैरे करून अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत ह्या. तर एक लाटून घेतली, दुसरी पण मी ह्याच प्रकारे तुम्हाला लाटून दाखवते. तर सिंपल आहे, एकदम सिंपल आहेत बरं का. पण आहेत ना टेस्टी एवढे आहेत ना की इतके भारी की मुलं सुद्धा खुश होतील आणि झटपट काय द्यावं ना मुलांना डबा वगैरे जरी द्यायचा असेल ना तर खूप हेल्दी बरं का हे खायला. आणि चटपटीत असल्यामुळे आहेत ना आपल्याला स्वतःला सुद्धा आहे ना असं काहीतरी वेगळं जर खाऊ वाटलं ना कधी की रोजच्या त्या भाज्या वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर त्यावेळेस मग आपण हे बनवून तयार करून खाऊ शकतो बरं का. आणि इथं 2 प्रकारचे मी बनवून दाखवते. दोन्ही पण खूप भारी आहे, वेगळे वेगळे आहेत. ज्याला स्पायसी आवडतं, ज्याला तिखट आवडतं त्यांनी हे तिखट बनवा आणि जे मुलं वगैरे असतात आपल्या घरी छोटे वगैरे किंवा तुम्ही प्रवासाला वगैरे जरी जात असतात अगदीच 8-10 दिवस पण टिकतात बरं का, हे खूपच छान टिकतात. आता इथं मी घेतली होती जी मी लसण चटणीत नाही, लसणाच्या पातीची सुकी चटणी बनवलेली ना, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ज्यांनी कुणी बघितलं नसेल ना त्यांनी नक्की जावा आणि तिथे बघावा आणि बघा ही चटणी मी कशी केली. ते हे जाड वगैरे आहेत ना ते जाड घ्यायचं नाही आहे, जी बारीक बारीक चटणीत नाही याच्यामधली तीच घ्यायची, आपल्याला तीच इथे यूज करायची आहे. आणि छान असं हे भुराळून घ्यायचं आहे आपल्याला, याच्यावरती मस्त टाकून घ्यायचं आहे. बारीक बारीकच घ्यायचं बरं का, कारण की ते जेव्हा लाटताना ना मग ते फुटतं आणि खाली येतं, म्हणून येत ना ते बारीक बारीक घ्यायचं. आणि हवी तेवढी आपल्याला येत ना, आता किती तिखट पाहिजे किती फिक्क पाहिजे त्यानुसार आपल्याला ही अशी पूर्ण टाकून घ्यायची त्याच्यावरती एकदम कडापर्यंत बरं का. म्हणजे ना ते कडाचं वगैरे असं खाली राहत नाही. आणि हे व्यवस्थित टाकून घेतलं की मग आपण आहेत ना गावठी कोथिंबीर आहेत ना आपली ती छान अशी बारीक कट करून घ्यायची आणि बारीक कट करून घेतली ना की त्याचा असं जाडसा थर आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचा आहे. तर खूपच भारी लागतं बरं का हे कॉम्बिनेशन आहे ना, तुम्ही खरंच एकदा नक्की करून बघा. इतकी भन्नाट टेस्टी चव लागतेत ना, वाव क्या बात आहे. मला तर खूपच आवडतं, माझ्या मुलींना पण घरामध्ये आवडतं, सर्वांनाच आवडतो हा पराठा बरं का. इतका छान होतात ना ही कोथिंबीर आहेत ना एकदम, हे जी लसणाची चटणीची बेलाच असतात ना त्याची टेस्ट इतकी भारी लागतेत ना एकत्र, खूपच भारी. तर छान असं ना हे वरून जे लाटून घेतलेली होती दुसरं छोटीशी पोळी ती पण याच्यावरती घालून घ्यायची आणि छान पॅक करून घ्यायचे आपल्याला बरं का. हे पॅक केलं ना मग हे आतमधलं जे मिश्रण आहेत ना ते बाहेर निघत नाही, याच्यासाठी आपल्याला ते पॅक करून घ्यायचे. तर हे बघा किती छान असं मस्तपैकी हे व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि इथनं आपल्याला हे लाटून पण घ्यायचं आहे. असं हे उलटं वगैरे करून त्याच्यावरती थोडंसं पीठ वगैरे घालून घ्यायचं कोरडं. आणि कोरडं पीठ घालून घेतलं म्हणजे काय होतं, चिटकत नाही आपल्याला म्हणजे हे खाली. आणि मस्तपैकी हे आपल्याला लाटून घ्यायचं. तर लाटताना पण काय करायचं आहे, अधिक कडा वगैरे छान अशा पॅक करून लाटून घ्यायच्या आणि इथनं जास्त जाड पण नाही लाटायचं आहे, जास्त पातळ पण नाही लाटायचं, ह्या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे. तर हे बघा आता इथे मी आहे ना थोडंसं जाड लाटणं घेतलं आहे. तर 2 लाटणे आहेत मला पोळी करायला, तर ते पातळ लाटणं असतात ना तेच हवं असतं. पण हे पराठे वगैरे जर कधी बनवायचे असतील ना तर मी हे लाटणं घेत असते. म्हणजे याने काय होतं माहिती का, साईडच्या कडा आहेत ना व्यवस्थित लाटल्या जातात आणि हे मध्ये वगैरे असं जाड वगैरे राहत नाही. म्हणून याच्यासाठी हे पराठ्यासाठी मी स्पेशल हे लाटणं घेतलेलं असतं. तर मस्तपैकी आपल्याला हे लाटून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने एकदम. आणि इथं उलटं पालटं करायची गरज नाही बरं का, कारण की काय असतं माहिती का, ते फुटायची वगैरे जर शक्यता असेल ना तर एका साईडने असं फक्त फिरून फिरून घेऊन लाटून घ्यायचं. आणि बघा किती छान असं मस्त त्याच्यामध्ये पूर्ण ते वरतून पण दिसायला लागलेत बघा, किती असं पातळ थर झाल्यासारखं वाटतंय ना, खूपच मस्त बरं का. तर ह्या प्रकारे आपल्याला आहेत ना हे सर्व असं लाटून घ्यायचंय. बस याच्यापेक्षा आहेत ना जास्त पातळ वगैरे करायचं नाही आपल्याला. आणि थोडंसं क्रिस्पी भाजताना करून घ्यायचंय आपल्याला, याची काळजी घ्यायची आपण. ते बघा किती छान असं मस्तपैकी मी लाटून घेतली एकसारखी एकदम मस्तपैकी अशी सेम पूर्ण पोळी लाटून घेतली. आता ही लाटून घेतली, हे बघा किती छान दिसते बघा. अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि लाटून घेतल्यानंतर आहेत ना हा पराठा तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तर तुम्ही बटर पण घालू शकता आणि तूप वगैरे असतं गावठी ते पण घालू शकतात, पण मला तो तेलाचंच पाहिजे होतं. तर चटणी जर म्हटलं तर त्याला तेलाचंच कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर चटणी पराठे बनवतोय आपण ना त्याच्यासाठी
तेलाचं कॉम्बिनेशन मस्त आहे. पण तुम्हाला बटर वापरायचं असेल तर मी नक्की वापरू शकता, छान टेस्ट लागते त्याची पण. तर इथं मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आणि छान फिरून घ्यायचं आणि तवा पण आहेत ना आपला असा मस्त कडकडीत तापलेला पाहिजे बरं का. आणि एक साईडनीच ना असं मस्तपैकी तुम्ही स्पॅच्युलाच्या साह्याने फिरवा किंवा हाताच्या साह्याने फिरवा. पण होतं काय की आपण टाकले ना तर तुटायची शक्यता असते, म्हणून थोडंसं हातानेच फिरून घ्यायचं. आणि हे बघा खालून किती छान असं मस्तपैकी ब्राऊन ब्राऊन असं भाजलं आहेत, एकदम पण असं काळा वगैरे नाही केलं आहेत. आणि परत साईडने मी तेल टाकून घेते. तर ह्या प्रकारे आहेत ना मस्तपैकी आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आणि याच्यात ना हा शक्यतो फुगत नाही बरं का, कारण का नाही फुगत आहे त्याच्यामध्ये ते चटणी वगैरे बाहेर निघतेत ना, तर मग त्याच्यामधनं ते वाफ वगैरे निघते, म्हणून जास्त काही फुगत नाही. पण येत नाही इतका छान त्याचा तो पापडा वगैरे निघतो ना, जेव्हा आपण जो पराठा वगैरे आपण जेव्हा फोडतो त्यावेळेस पूर्ण त्याच्यामधलं ते भरलेलं असतात ना, ते सगळं बाहेर दिसतं आपल्याला. इतका मस्त होतात ना हा. असा छान असा फिरून फिरून भाजायचा, एका ठिकाणीच ठेवायचा नाही आहे, म्हणजे तो क्रिस्पी भाजला जातो. हे बघा किती छान असा मस्तपैकी दिसतोय तो. आणि भाजला पण खूप छान. आता याच्यामध्ये वरतीच ना मी परत अगदी थोडंसं तेल घालून घेते, कारण की इथे तेल लागलेलं नव्हतं म्हणून. तर मग मी छान असं तेलाला लावून आणि परत छान असं क्रिस्पी भाजून घेते आणि दाबून वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचं. भाजायची मेहनत छान घ्यायची बरं का, कारण आपण करतो लाटतो आणि भाजायच्या वेळेस काय करतो दुसरं लाटायला घेतो तोपर्यंत हे करपलं जातं किंवा त्याला म्हणजे व्यवस्थित भाजलं जात नाही. तर आधी भाजायची मेहनत व्यवस्थित घ्यायची. तुम्ही आधी ना काय करा माहिती का, एक जणीने भाजा एक जणीने लाटा, नाही तर मग आधी लाटूनच घ्यायचा आणि मग भाजून घ्यायचं, असं करायचं. म्हणजे काय होतं मग तो जळला जात नाही, करपला जात नाही आणि छानपैकी व्यवस्थित येत ना होतात ते. हे बघा किती छान असे मस्त क्रिस्पी भाजलं गेले, एकदम ब्राऊन ब्राऊन असा एकदम मस्त झाला बरं का. आणि हे पराठे आहेत ना क्रिस्पीच करायचे. आपल्याला जर बाहेर जर जायचं असेल ना, तर कुठे बाहेर वगैरे प्रवासामध्ये वगैरे, तर आपण अगदीच 8-10 दिवस पण ठेवू शकतो याला. म्हणून काय करायचंय, याला मस्त थोडेसे कडकच करायचे, असे क्रिस्पी मस्तपैकी असे भाजून घ्यायचे एकदम व्यवस्थित. तर ह्या प्रकारे आहेत ना छान असं मस्तपैकी मी इथं भाजून घेतलं. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा, म्हणजे बघितल्याच आपल्याला असं वाटतं ना की हे खावा म्हणून. तर हे ह्या प्रकारे आहेत ना मी छान असं भाजून घेतला होता. खूपच त्याला असा कलर पण खूप मस्त आला होता बरं का. आणि याच्यावरती ही जी चटणी आहे ना, तर ही चटणी कोणती मी तुम्हाला सांगते. मी जे लोणचं बनवलेलं आहेत ना, आंबट तिखट गोड जे कैरीचं लोणचं आहेत, पापडी लोणचं म्हणून. तर ते कैरीचं उपवासाचं लोणचं हे आहेत ना तिखट आहे, तिखट पण आहे, गोड पण आहे, आंबट पण आहे. म्हणजे कैरीचं लोणचं असल्यामुळे कसं असतं ते आंबट गोड तिखट असं, म्हणजे जसं श्वास असतो ना श्वासप्रमाणे असतं, पण हा श्वास नाही. तर त्याचं काम करतं हे. जी चव येत ना इतकी टेस्टी आणि इतकी भन्नाट चव लागतात ना, खूपच भारी. तर हे लोणचं मी इथं यूज केलेलं आहे, हे उपवासाचं लोणचं. आणि त्याच्यामध्ये मुळे ना हे तिखट गोड असल्यामुळे इतकी भारी इतकी मस्त टेस्ट लागतात ना, वाव क्या बात आहे. तर झाला आहे हा आपला पराठा बनवून तयार. आता मी तुम्हाला आहेत ना दुसरा पराठा दाखवते बरं का. ह्याच प्रकारे पण दुसरा जो मुलांसाठी, आता हा तिखट आहे, याची चटणी वापरलेली आहे आपण, पण लहान मुलांसाठी आपण जो बनवणार आहेत ना, तर तो याच्या इथं दाखवते मी. आता इथं मी तशा एकदम सारख्या अशा 2 पोळ्या लाटून घेते छोट्या छोट्या. आणि जे लोणचं होतं ना, जे उपवासाचं आंबट गोड तिखट पापडी लोणचं कैरीचं, ते याच्यावरती लावून घेतलं एक छान. आणि दोन्ही पण साईडला लावून घ्यायचे बरं का आपल्याला. याला पण लावून घ्यायचं आणि दोन्ही पण याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. ते बाहेर निघाल असं नाही लावायचं आहे, म्हणून आहेत ना असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. असं जास्त पण नाही कमी पण नाही, ह्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचं. म्हणजे बाहेर नाही निघणार याची काळजी घ्यायची. त्याच्यामध्ये ना तुम्हाला दिसत असेल बघा चिली फ्लेक्स अशी जाड बारीक मिरची वगैरे दिसते, म्हणजे समजतं ना याच्यामध्ये की तिखट गोड आंबट अशी चव आहे याच्यामध्ये. आणि खूप सारी कोथिंबीर घ्यायची मस्त बारीक कापून बरं का. इतकी भारी टेस्ट लागते ह्या कोथिंबीरीचा. एकदा तरी तुम्ही करून बघा. तुमच्याकडे जर नसेल ना हे लोणचं, तर तुम्ही काय करा माहिती का, लिंबाचं लोणचं असतं बरं का, गोड तिखटवाला असतं ते, आपण उपसाला वगैरे वापरतो लिंबाचं लोणचं, ते पण जर तुम्ही इथं यूज केलं ना, तर अप्रतिम एकच नंबर लागतं बरं का. आणि ते पण जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं माहिती का, लिंबू घ्यायचं, लिंबूचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिल्ली फ्लेक्स टाकायची आणि थोडेसे जिरे पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळा मीठ टाकायचं आणि आपलं मीठ पण टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं मिश्रण बनवून तुम्ही याला लावा, तरी पण अशीच टेस्ट येणार त्याला. खूपच भारी टेस्ट येते. आणि हे सगळं असं व्यवस्थित पॅक करायचं आणि पॅक केल्यानंतर काय करायचं, छान हे लाटून घ्यायचे आपल्याला. आता याला लाटायला तर अजिबात पण वेळ लागत नाही बरं का. आता हे लाटून झालं होतं आणि लाटून झाल्यानंतर आहे ना, आता मी तर भाजायला घेतले, तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं. आणि हा तवा आहेत ना, डोशाचा तवा आहे ना, त्याच्यामुळे काय होतं तेल थोडं जरी टाकलं ना ते साईडला पळतं. म्हणून काय करायचं माहिती का, तेल असं हे करून आणि मग इकडे साईडला ओढून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा असं छान असं मस्तपैकी कोट करायचं सगळीकडे. आणि मग हा पण पराठा आहेत ना असंच असं फिरून फिरून भाजायचं आहे आपल्याला व्यवस्थित. खूप छान खूप टेस्टी. मुलांना तुम्ही ना हे हेल्दी खाऊ घाला. बाकीचं काही पण देण्यापेक्षा आहेत ना, ह्या गोष्टी जर तुम्ही डब्याला वगैरे जर दिल्या, किंवा आपण स्वतःला पण कधी कधी वाटतं ना की असं काहीतरी मस्तपैकी जास्त तिखट पण नको आहे, गोड पण नको आहे, काहीतरी चटपटीत खायचं असतं बघा आपल्याला, तर त्यावेळेस आहेत ना हे खा तुम्ही, इतकं मस्त होतात ना, खूपच भारी. आणि मुलांना वगैरे डब्याला वगैरे पण द्या. तर पोळी वगैरे पण खाल्ली जाते, त्यात हिरवी कोथिंबीर आहेत, खूप सारं आहे सर्व काही. तर कोथिंबीर पण खाणं खूप गरजेचं आहे आपल्याला शरीराला. तर छान असं बनवून द्या आणि मुलं एकदम आवडीने खातील बघा तुम्ही. तर छान असा मी एका साईडने असा भाजून घेतलाय ना, आता दुसरीकडे पलटून घेतलाय बघा, किती छान असा क्रिस्पी क्रिस्पी हा पण भाजलाय. आणि हा पण तुम्ही ना 8 ते 10 दिवस आरामशीर कुठे बाहेर जर जाणार असाल ना, तुम्ही करून घेऊ जाऊ शकता. आणि हे टिकतं, आरामशीर टिकतं. मी तर म्हणते तुमचं ते 8-10 दिवस पण राहणार नाही, आधीच खाल्ल्या जाईल, संपून जाईल ते. तर भरपूर असे कुठे जर बाहेर गेलेत ना, ह्या प्रकारचे तुम्ही खरंच बनवून न्या आणि बघा. इतकं तुमचे म्हणजे ना प्रवासाची तुमची मजा पण वाढते आणि ना आपल्याला खायला पण टेस्टी आणि खूप छान भेटतं. म्हणजे बाहेरचं खाऊन वगैरे कधी कंटाळा येतो, टेस्ट आवडत नाही, तर त्यापेक्षा आपण हे आपलं घरचं जर नेलं तर एकच नंबर.
खूपच भारी. तर मी नेहमी करून देत असते. मी त्या दिवशी पुण्याला गेलेली होती, पुण्याला घेऊन गेली. पण झालं काय माहिती आहेत का, मी त्याचा व्हिडिओच नाही काढला आणि माझ्या ज्या फ्रेंड वगैरे होत्या बरोबरच ना, तर त्यांना पण पाहिजे होतं, त्यांना पण बनवायचं होतं. तर त्यांनी पण मला सांगितलं, की याचा तू व्हिडिओ बनव आणि तू रेसिपी टाक, म्हणजे आम्हाला पण बनवता येईल. खूप आवडलं होतं. सगळ्यांना एवढे आवडले होते ना हे पराठे, खूपच आवडले होते. म्हणून मी आज खास याची रेसिपी बनवली आणि तुमच्या संग शेअर करते. बघा त्याची स्टफिंग किती छान अशी मस्तपैकी स्टफिंग भरलेली आणि एकच नंबर दिसतं. आता मी तुम्हाला इथे टेस्ट करून दाखवते. बघा किती सुंदर दिसतंय. दिसायला जेवढं सुंदर दिसतंयत ना, तेवढं खायला पण टेस्टी आहेत बरं का. वाव, एकच नंबर. तर म्हणून आहेत ना, करताना पण आपण आहेत ना, जसं सुंदर दिसेल ना, हाच प्रयत्न करायचा कधी पण. तरी बघा असं छान असं घेतलंय मी आणि टेस्ट करते. वाव, एकच नंबर. खूपच लहान मुलांना आवडणाऱ्या साध्या, सोप्या, सरळ आणि अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा. जेणेकरून काय होतं, मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना, तर त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशा छानशा एखाद्या मस्त खूप सोप्या अशा पण एकदम टेस्टी अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.